ठीक आहे, नेमका काय प्रकार आहे? तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताय, कोणत्या कारणामुळे आमरण उपोषण करताय आपण? आमच्यावर पोलिसने अन्याय केलाय म्हणून 30/8/2024 रोजी आम्हाला गावातल्या 8 लोकांनी मारलं, आमच्या घरातली मारलं आणि 20,000 रुपये घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर आम्हाला दवाखान्याला येणे, चलत येणे ती सुद्धा पावर नव्हती म्हणून आम्ही वाशीच्या माणसाच्या गाडीवर वाशीला दवाखान्यात नेलं त्यांनी आम्हाला. आणि वाशीला दवाखान्यात नेल्यानंतर तिथं आम्ही गेलो तर आमच्या अगोदर आरोपी त्या ठाण्यामध्ये होते. आरोपींचं ठाणेवाल्याचं संगनमत झालं तर आम्हाला तिथून दवाखान्यात पाठवलं. दवाखान्यातून आम्हाला उस्मानाबादला पाठवत असताना दवाखान्यात बी ते आरोपी होते. आणि त्याच्यानंतर आम्ही उस्मानाबादला आलो. उस्मानाबादला 2 दिवस आम्ही दवाखान्यात ॲडमिट असताना आम्हाला पोलिसचा फोन आले की आरोपीची नावं सांगा, आरोपीची नावं सांगा. आणि मग आम्ही तिथं आल्यानंतर तक्रार देऊ, परंतु त्यांना आमच्यावर खूप केस अगोदर करायची म्हणून आरोपीची नावं सांगा म्हणत होती. तर आम्ही नावं काही सांगितली नाही. मग त्यांनी काय केलं, एक माणूस त्यात मारामारीत नसणारा माणूस ॲडमिट केला आणि त्याच्या नावची तक्रार आमच्या दोघाच्या बद्दल घेतली आणि आमच्या दोघांवर FIR 1 तारखेला दुपारी 1 वाजता फाडला. हा खोटा FIR. आणि नंतर आम्ही संध्याकाळी इथून गेल्यानंतर आम्ही 8 लोकांची नावं सांगितली, 8 लोकांची तक्रार सांगितली आणि FIR फाडला. FIR फाडल्यानंतर त्यातला जो मुख्य एक आरोपी ज्यानं मुख्य मारामारी केली किंवा ज्यानं मुख्य कुऱ्हाड घातली डोक्यामध्ये, तो आरोपी पैसेवाला जास्त असल्यामुळं पोलीसवाले त्याला सोडा आणि ज्याला ॲडमिट केलंय गुन्हेसाहेब असं म्हणते की त्याला सोडा आणि ज्याला ॲडमिट ज्याला कोण कोण मारहाण केली तुम्हाला? नाव माहित आहे तुम्हाला? मारहाण करणारे कोण कोण होते? महादेव मनोहर चेडे, नवनाथ मनोहर चेडे, निखिल नवनाथ चेडे, सुमल नवनाथ चेडे आणि पांडुरंग भगवान चेडे आणि चैतन भगवान चेडे, चैतन पांडुरंग चेडे आणि दयानंद बाबासाहेब चेडे आणि त्याची पत्नीचं नाव माहीत नाही. ठीक आहे, मग तक्रार कधी दाखल केली होती आपण? असेच ह्या पद्धतीने मारलं. कधी, किती वेळ झाला तक्रार दाखल करून? 3 महिने झाले. मग अद्याप कारवाई झालेली नाही? नाही, अद्याप उचललं नाही त्यांनी. आरोपी अटक करणं. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी कालच्या 15 तारखेला पुन्हा दारू गोळ्याच्या आदल्या उडवल्या दारात येऊन मुलाच्या आणि आदल्या उडवल्या, त्याच्यात वाळू भरायची आणि आदल्या उडवायच्या म्हणजे पत्र्यावर सारी वाळू उडायची. ती मुलाला आम्ही फोनवर सांगितलं तू घराच्या बाहेर येऊ नको, मारामारी होईल. आणि आता तुमची मागणी काय आहे नेमकी? आमची मागणी त्या 8 लोकांवर जे FIR फाटलाय त्या लोकांना उचलावा आणि त्यांना कोर्टात दाखल करावा. ठीक आहे, आणि मागणी जर मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय आहे तुमचं? आम्ही उपोषण सोडणार नाही.